पंढरपूर ते लंडन आज ही दिंडी निघणार आहे। जगातली सर्वात लांब दिंडी म्हणून सांगितलं जातं। UK लंडनमध्ये फार मोठा मंदिर तिथं उभारलं जाणार आहे। आपल्यासोबत अनिल खेडकर आहेत। हे पंढरपुरातनं 22 देश आणि 2 खंड जवळपास 18,000 पेक्षा जास्त किलोमीटर रस्त्याने प्रवास करून लंडनला विठुरायाची पादुका घेऊन जाणार आहे। तिथं मोठं मंदिर बनणार आहे। ज्या मूर्तिकारांनी अयोध्येची मूर्ती बनवली तोच मूर्तिकार पंढरपूरची आहे अशी वालुकाश्म दगडातली मूर्ती तिथं बनवणार आहेत। आपल्यासोबत अनिल आहेत। मला सांगा किती मंडळी इथून लंडनपर्यंत जाणार? नाही, नक्कीच आज खरंच हा आनंदाचा दिवस आहे, सोनियाचा दिवस आपण म्हणूया। तर याच्यासाठी आता तुम्ही इथे पाहताय पंढरपूरमध्ये 200हून अधिक लोक आलेले आहेत आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी, पांडुरंगाचे आशीर्वाद घेण्यासाठी। पुढे हा मुक्काम आपला पुणे, नागपूर, मागे उत्तर प्रदेशमधून भारत सोडून जाणार आहे। तर आपल्याला उत्तर प्रदेशमधून आपल्याला टोटल 15 ते 20 भाविक हे आपल्यासोबत कारने जाणार आहेत 22 देशांमधून। कारण ही प्रोसेस खूप मोठी आहे। प्रत्येक देशाचा आपल्याला विजा लागतो, गाड्यांचे परमिट लागतात। त्यामुळे जास्त भाविकांना घेऊन जायला आम्हाला आनंदच येईल। पण ह्या ज्या प्रोसेस आहेत, ज्या लीगल डॉक्युमेंटेशन प्रोसेस, याला वेळ लागतो आणि खर्चिक पण आहेत। तर सध्याची ही पहिलीच वारी आहे, जागतिक वारी ही प्रतिकात्मक आहे। आणि पांडुरंगाला मी अशी आशा बाळगतो आणि आशीर्वाद मागतो की ही जी आपली प्रथा सुरू झालेली आहे, की जी आपली 700 वर्ष जुनी परंपरा आहे वारीची, ही 7 समुद्रापार चाललेली आहे। तर आपण ही वारी बाकीच्या देशांनी पण आदर्श घेऊन, फक्त इंग्लंडच नको तर आपले विठ्ठल भक्त हे अमेरिकेमध्ये आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, न्यूझीलंडमध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत, मिडल ईस्टमध्ये आहेत। ते प्रत्येकाने एक आदर्श सुरू होऊन आता मला असं वाटतं की ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये खरंच आपल्या जो जगाचा तारणहार आहे तो जागतिक 7 समुद्रापार जायची वेळ आलेली आहे। किती मंडळी तुमच्यासोबत असणार आहेत? किती गाड्या असणार आहेत? आणि भारत नेमका कधी सोडणार? भारत आपण 19 एप्रिलला नेपाळ बॉर्डरमध्ये आपण जाणार आहे। तर पुढचे 4 दिवस आपण उत्तर प्रदेशपर्यंत प्रवास करणार आहोत आणि याच्यासोबत 8 गाड्या असणार आहेत आपल्या पूर्ण, आणि एक 15 लोक आपण सोबत जाणार आहोत। यात अनिवासी भारतीय म्हणजे बाहेरचे किती आहेत? हां, बाहेरचे आता आपल्याला एक भक्त दुबईवरून आलेले आहेत आणि एक US वरून आलेले आहेत, आणि आपण 4 सध्या माझ्यासोबत लंडनवरून आलेले आपले भाविक आहेत ज्यांनी ही पताका खांद्यावरती घेतलेली आहे। आपल्याला जे भव्य दिव्य मंदिर बांधायचं आहे परदेशामध्ये, त्याच्यासाठी आम्ही खास आज इथे आलेले पांडुरंगाच्या आशीर्वादासाठी। इथून पादुकाचं पूजन करून आम्ही मार्गस्थ होणार आहे पुढच्या वाटेसाठी। मग आता हे जाताना काय तुम्ही आत्ता दिनक्रम कसा असेल? आता विठ्ठलाची पूजा करणार आणि पादुका घेऊन निघणार? नक्कीच आता आज तर खरंच आनंदाचा दिवस आपल्या सगळ्यासाठी की पांडुरंगाच्या पादुकांच्या मंदिरामध्ये पादुकांचं पूजन होणार आहे। तर आजचा हा दुपारचा विसावा, जसं आपलं वारीमध्ये असतं की सकाळचा विसावा, दुपारचा विसावा, संध्याकाळची न्याहारी किंवा आपण आरती करतो, त्याच्याशी कुठेतरी समरस होण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर आता आपण इथून बारामतीला दुपारचा विसावा आहे आपले 2 वाजता, काही भक्तांनी तिथे आपली सोय केलेली आहे। त्याच्यानंतर पुण्यामध्ये असणार आहे। आणि मला सांगायला खूप आनंद होतो की उद्या आपले जगद्गुरू संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या भेटीसाठी या पादुका जाणार आहेत। तर खऱ्या अर्थाने जी आपली वारीची परंपरा होती, जे संत परंपरा होती, त्या परंपरेला आपण कुठेतरी कनेक्ट होत चाललेलो आहेत की जे आपले संतांनी आपल्याला जो बोध दिलेला आहे तो जगापर्यंत एक शांतीचा संदेश घेऊन जायचा आहे। तर आपल्याला उद्या सकाळी आळंदीला जाणार आहोत, दुपारी देहूला जाणार आहोत आणि संध्याकाळी वाकडला आपण दर्शनासाठी, भाविकांच्या दर्शनासाठी ठेवलेली आहे। वाकडच्या भाविकांनी याची पूर्ण तयारी केली। परवा आपण अहिल्यानगर, संभाजीनगर आणि नागपूरला भक्तांना भेटणार आहोत आणि पुढे मग मध्य प्रदेश, UP मार्गे आपण बाहेर जाणार आहोत। हे मंदिर कितीचं असणार आहे आणि साधारण एस्टिमेट किती आहे? कोण आहे ह्याच्याबरोबर? आता याच्यासाठी आपण एक 100 करोडचा प्रोजेक्ट ठेवलेला आहे आणि याच्यासाठी आपण वेगवेगळ्या भाविकांशी बोलतो आहे। तर आपल्याला एक प्रशस्त जागा पाहिजे, आपल्याला मंदिरासोबत भक्तनिवास, अन्नदान करणारं क्षेत्र, आपल्याला एक वारकरी संप्रदायाचं किंवा आपण म्हणूया संतांचं आपल्याला एक संत भवन, म्युझियम आपल्याला जर तयार करता आलं तर त्यासाठी पण प्रयत्न आहे सध्या। तर आपल्याला एक 100 करोडचा आपण सध्या हा प्रवासाचा विचार केलेला आहे। त्यासाठी आपण देवेंद्र फडणवीसांना भेटलेलो आहे, नितीनजींना भेटलेलो आहे आणि बाकीचे जे मान्यवर आहेत आपण त्यांच्या पण गाठीभेटी घेत आहोत। तर चांगला आपल्याला एक सकारात्मक सपोर्ट भेटतो लोकांचा आणि मला वाटतं सर्वांनी मिळून हे काम पूर्णत्वाला जाणार आहे। 6 जुलैला आषाढी एकादशी, त्या दिवशीचा कार्यक्रम कसा आहे? आता आपण 20 जूनला फ्रान्स ते इंग्लंड बॉर्डर क्रॉस करणार आहोत आणि 21 जूनला आपण इंग्लंडच्या धर्तीवरती जाणार आहोत। तर 21 जून ते 6 जुलै जे आपले मराठी मंडळ आहेत इंग्लंडमध्ये, त्या प्रत्येक मंडळामध्ये या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी जाणार आहेत। 6 जुलैला लंडनमध्ये आपल्याला भव्य अशी आषाढी सुरू करायची आहे, कारण सगळेजण उत्सुक आहेत की ज्या पादुका इथून सुरू झालेल्या आहेत
त्या पादुका आपल्याला पंढरपूरपर्यंत आल्यानंतर दर्शनासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. तर 6 जुलैचा हा नक्कीच आपला मोठा उपक्रम आहे आणि मला सांगायला आनंद होतो की ऑलरेडी आपल्यासाठी अन्नदाते तिथे उभे राहिलेले आहेत. आपल्यासाठी मोठी व्यवस्था तयार झालेली आहे. आता फक्त ते वाट पाहत आहेत पादुकांच्या आगमनाची. तर अशा रीतीने 21 जूनला या पादुका लंडनमध्ये पोचणार आहेत आणि 6 जुलैला सर्वात मोठा आषाढी सोहळा लंडनमध्ये होणार आहे. ज्या पद्धतीने लंडनला ही सुरुवात झाली असाच प्रतिसाद इतर देशातूनही मिळावा यासाठी यांची धडपड आहे. अनिवासी भारतीय जे आहेत, जसं लंडनला मंदिर उभा राहणार आहे तसंच विठुरायाच्या नामाचा महिमा आता इतर ठिकाणी इतर खंडातही जाईल आणि त्याची सुरुवात पंढरपूर येथून होते आहे आणि आता ही पंढरपूर ते लंडन वारीला सुरुवात होईल. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.